नमस्कार, मी काजल तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज तुम्हाला घेऊन चालली अशा जागी जो कल्पनेच्या परे दिव्य आहे। ती जागा आहे इंदोरच्या प्रसिद्ध राजेंद्र नगर मध्ये असलेलं अंबिका माता मंदिर। दर मंगळवारी बायकांची सुनी गोद भरली। प्रत्येक बाई तेव्हाच परिपूर्ण होती जेव्हा ती आई होती। तिथे दर मंगळवारी गोद भराई केली जाते। गोद भराईचे काही नियम आहेत तिथं, जे तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित समजू शकता। प्रत्येक जोडप्याचं एक स्वप्न असतं की आपल्याला एखादं बाळ झालं पाहिजे किंवा त्याच्यानेच त्यांचा संसार पूर्ण होतो, पण किरकारा गुंजावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं। आम्हाला पण आई वडील होण्याचं अनुभव प्राप्त हो असं प्रत्येकाला वाटतं। तुम्ही एकदा देवी माईचं दर्शन घ्या, तिथे जाऊन तुम्ही तुमची गोद भराई पण करू शकता। फक्त तिथं गेलं पंडितजी आहे, दर मंगळवारी तिथं गोद भराई केली जाते। तिथं जाऊन तुम्ही नक्की विजिट करा, एकदा दर्शन घ्या, पंडितजी सोबत बोला, त्यानंतर त्यांच्यासोबत काही नीती नियम आहे त्यांचे गोद भरायचे, ते फॉलो करून तुम्ही तिथं गोद भराई करू शकता। आता तुम्हाला देवी माताची गाथा सांगते। ती देवी स्वतःहून आंब्याच्या झाडातून प्रकट झालेली, स्वयंभू प्रकट झालेली आहे। आंब्याच्या झाडाच्या आतमधून प्रकट झाल्यामुळे त्या देवीचं नाव अंबिका माता असं। माता रानी हमें जेव्हापासून देवी प्रकट झालेली तेव्हापासून दर मंगळवारी, अशी तर नेहमी खूप गर्दी असते, पण दर मंगळवारी गर्दी असते कारण की तिथं भाविक खूप आलेले असतात ज्यांनाही संतान प्राप्ती करायची आहे। गोद प्रकट झालेली तेव्हापासून दर मंगळवारी, अशी तर नेहमी खूप गर्दी असते, पण दर मंगळवारी गर्दी असते कारण की तिथं भाविक खूप आलेले असतात ज्यांनाही संतान प्राप्ती करायची आहे। ते गोद भराई प्रत्येक सणा तेव्हाराला, नवरात्रीत, प्रत्येक नवरात्रीत भंडारा तिथं होत असतो। भंडाऱ्याचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात, तिथं खूप गर्दी होती भंडाऱ्यात। आज मी पण खूप दिवसानंतर तिथं दर्शन करायला जाणार आहे। खूप दिवस झाले मी पण गेलेली नाहीये। चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करायला देवी माताचं। माझी पूर्ण नवरात्रीत माझी इच्छा होत होती की मी मंदिरात जाऊ, अंबावली 4 दिवस झाले बोलते, तर आज नवमीच्या दिवशी आम्ही चाललोय आता मंदिरात। चला तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन करा। निघालो मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी। हा आहे इंदोरचा सर्वात सुंदर चौराया, शंख वगैरे ठेवलेले इथं, खूप छान चौराया आहे। आम्हाला रस्त्यातच अगोदर मंदिर लागलं, तिथंही आम्ही दर्शन घेतलं। मग आम्ही आलो इथं अंबिका मंदिराकडे। मंदिराचा खूप असा भव्य छान असा गेट आहे। त्यानंतर इथं पूजापाठचे दुकानं होते मंदिरा लागूनच, पूजापाठ घेतली अगोदर आणि मग गेलो आम्ही आतमध्ये। तुम्हीही दर्शन घ्या आमच्या सोबत देवी माताचं। खूप छान विराट असं रूप आहे माता राणीचं, बघून मन प्रसन्न झालं, धन्य होऊन गेली मी ते दर्शन घेऊन। मंदिरात शूट आणि फोटो काढणं सक्त मना होतं, परमिशन घेऊनच तुम्ही ते करू शकता। आम्ही पण पंडितजीकडून परमिशन घेऊनच हे शूट केलं। आणि पुन्हा मंदिरासारखंच इथं पण बारीक असं नकाशेदार काम केलेलं आहे मंदिरात, बघा तुम्ही पण किती छान वाटतंय। इथं मी आणि मयंक देवी माताच्या वरतून अगरबत्ती ओवाळताय, पूजा करतात दोघं जण। देवी माता सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी देवो हीच माझी मनोकामना आहे। माता राणीच्या मंदिराच्या बाजूलाच इथं महादेव, अमरेश्वर महादेवाचं पण मंदिर आहे। खूप मोठं शिवलिंगची स्थापना केलेली आहे इथं, बघा तुम्ही पण किती छान वाटतंय। त्याच्यानंतर ही आहे भंडाऱ्याची कढई, इथं महाप्रसाद बनवला जातो। कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग? लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओ। जय माता।